मी दिलेल्या संपूर्ण सूचनेचं मनापासून पालन करण्याचा माझा प्रयत्न राहील. मी फक्त प्रश्न विचारतोय, माझ्या सत्सद विवेक बुद्धीला पडलेले प्रश्न. मी याच्यामध्ये शंकेचं काहूर काल सुद्धा मीडियाने दाखवलंय की कल्याण आठवडे जे सरपंच आहेत गोजीबुवा तिथले, हा त्यात आणि अमोल मिटकरीचा आरोप त्यांनी फेटाळला. मी एवढंच म्हटलं होतं का कोणीतरी दिसतंय विमानातून धडपड करताना बाहेर येताना, त्याचा संशय त्या सरपंचांना होता, ते मी बोललो. माझं म्हणणं असं आहे, प्रश्न असा आहे की महाराष्ट्राच्या समोर आता अहवाल यायला सुरुवात झालेली आहे. आज सकाळपासून सांगतात की निरीक्षण अहवाल अपघाताचा येतोय. आम्ही म्हणतो इतका मोठा व्यक्ती काळाच्या पडद्याआड त्यांच्या मृत्यूचं गूढ राहू नये, जे तुमच्या आजच्या चर्चेचा जो विषय आहे तोच विषय हो मांडतोय मी. जो ब्लॅक बॉक्सचा डेटा आहे तो सार्वजनिक करायला वेळ लागेल 15-20 दिवसाचा, हेही मी मान्य करतो. चला, मी हेही मान्य करतो की विमानामध्ये 5च व्यक्ती बसले होते, कारण खासदार उज्ज्वल निकम साहेबांनी स्वतः ते सांगितलं, मुरलीधर मोहोळांनी ते सांगितलं. आम्ही हेही मान्य करतो की 5 व्यक्ती बसले होते, 5 व्यक्तींचा मृतदेह सापडला. आम्ही हेही मान्य करतो की कागदांना ज्या आगी लागल्या, त्यात माळरानावरची पडलेली कागद, त्याचा काही दुरान्वय संबंध नसेल, त्या विमानातून उडले असतील पहिल्यांदा. विमानाचे पायलट का बदलले? चंदावरकर साहेब स्वतः आज चर्चेमध्ये आहेत. विमानाचा पायलट ठरलेला असताना दादांसोबत जेवढे विलाससर मी विमान प्रवास केलेले आहेत, 10-20 जे काही विमान प्रवास केलेले असतील, पायलट हा विमान टेक ऑफ घेण्यापूर्वी 1 तासापूर्वी तिथे हजर असतो, क्रू मेंबर आणि पायलट. हो इथं तुम्हाला कुठेही सीसीटीव्ही दिसत नाहीये. आमचं म्हणणं असं आहे की कमीत कमी सीसीटीव्ही तरी तुम्ही सार्वजनिक करा की दादा देवगिरीवरून कधी निघाले, कोण्या गाडीत निघाले, गाडीचा ड्रायव्हर कोण होता, दादा विमानतळावर किती वाजता आले, विमानतळावर आल्यानंतर तिथून विमानात बसेपर्यंतचा 27 जानेवारीचा सकाळचा 8च्या दरम्यानचा आम्हाला सीसीटीव्ही तो तर येऊ द्या ना. तुमचा ब्लॅक बॉक्सचा डेटा वगैरे नंतर येणार, तुमचं निरीक्षण नंतर येणार, पण निदान हे प्रश्न अनुत्तरित राहू नये. शंकेला भरपूर जागा आहेत. काही लोक अनेक प्रकारच्या शंका उत्पन्न करतात. तुमच्या मीडियाची एक विश्वासार्हता समाजामध्ये आहे, तुमच्या चॅनलची. मला त्या तुम्ही सांगितलेल्या सूचनेला कुठेही तिलांजली द्यायची नाहीये. मी अगदी प्रोटोकॉल देऊन, आणि मी काही भावनिक कार्यकर्ता म्हणून प्रश्न विचारत नाहीये. माझं मन जे महाराष्ट्राला पडलेले प्रश्न आहेत, बेसिक एक प्रश्न विचारतो की इंजिन फेल्युअर होतं, त्या ते जे विमान आहे, ज्या कंपनीचं विमान आहे, 1 वर्षापासून त्या विमानावर बंदी होती. तो जो पायलट आहे त्याची हिस्ट्री अगदी व्यसनाधीनतेची होती. तो 2दा सस्पेंड केला होता. मला सांगा, पिंकी माळीच्या घरी सांत्वन भेटीला अनेक लोक गेले. दादांच्या घरी आज 8वा-10वा दिवस आहे. सहयोग सोसायटीला अनेक लोक सांत्वन करायला येतात. तिथं विदीप जाधवांकडे स्वतः सुनेत्रा वहिनी गेल्या, रोहित पवार गेले. आता प्रश्न असा आहे की जो पायलट आहे त्याच्या घरी तर कोणी सांत्वन करताना पण जायला दिसत नाही. त्याच्या पत्नीची पोस्ट होती, माझा पती जिवंत आहे. म्हणजे पायलट का बदलला, पायलट लेट का झाला, ट्रॅफिक मध्ये कसा अडला होता, ट्रॅफिक तितक्या सकाळी असते का, आणि जर पायलट जो दिला होता त्याच्याऐवजी दुसराच दिला होता, तो ऍक्सिडेंट मध्ये मेला नाही, अशी त्याची पत्नी म्हणते. हे काय, हे डोकं छिन्न विछिन्न करणारी गोष्ट आहे साहेब. आणि याच्यामध्ये जर एक महत्वाची गोष्ट की आगीची तीव्रता इतकी जास्त होती, बजरंग सोनवणेंनी जे मग काही शंका उत्पन्न केल्या ना, त्याला पण जागा उरते ना. इतकी मोठ्या पद्धतीने आगीची तीव्रता होती की कुणालाही जवळ जाता आलं नाही. आणि अपघात झाल्यानंतर लगातार स्फोट इतक्या मोठ्या प्रमाणात धाड स्फोट झाले की आजूबाजूला फिरकता आलं नाही. शेवटी अजित दादा गेलेत, महाराष्ट्राचा मोठा नेता गेलाय, असं गूढ राहू नये म्हणून आमच्या मनातले काही प्रश्न आहेत. आमचे बावळट प्रश्न असतील, खुर्चट प्रश्न असतील, वेळे प्रश्न असतील, आम्ही पागल झालो असू असं समजतो आम्ही, पण आमच्या असं नाहीये. अमोलजी ऐका ना, असं नाहीये. हे बघा, आज प्रत्येकाला हा धक्का बसलेला आहे. अजितदादांचं असं जाणं हे कुणालाही मान्य होणार नाहीये. आणि हे पत्रकार सोडून द्या, तुम्ही राजकारणी आज सोडून द्या, एक माणूस म्हणून मी म्हणतो, एक माणूस म्हणून, चालता फिरता माणूस, ज्याच्या काल आपण बातम्या देत होतो, तो माणूस आज आपल्यात नाहीये. तो कालचा तो व्हिडिओ बघितल्यानंतर तर असं काळजात सर झालं की हे स्वाभाविक आहे, भावनिक आहे, त्याच्या मागची वेगळी कारण. पण आपण हे सगळं करत असताना त्यातल्या ज्या काही शंका तुम्ही उपस्थित केलेल्या आहेत त्या गैरलागू आहेत असं अजिबात म्हणणं नाहीये. तुमच्याच प्रश्न आहेत असं नाहीये, महाराष्ट्रातल्या सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे. म्हणूनच आपण त्या प्रश्नांच्या उत्तराकडे जाण्याचा, आणि त्याचं काय, मी तर पत्रकार आहे, माझं काम प्रश्न विचारणं आहे. एक्सपर्टना आपण ते विचारूया आणि त्याच्याबद्दलची उत्तरं घेऊया. आणि दुसरं, मला कुठली वाद करायचे नाहीत, हे मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो. विकासजी आपल्यासोबत आहेत. विकासजी, तुम्ही सुद्धा काही वेळापूर्वी तुमची प्रतिक्रिया दिली, आणि विशेषतः तुमच्या पक्षाचे खासदार म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत. हा प्रश्न राज्यसभेत सुद्धा गेलाय, आणि आता लोकप्रतिनिधी खासदार असलेल्या तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा शंका अशी व्यक्त केली
की त्याच्यात काही ज्वालाग्रही पदार्थ बॉम्ब असू शकतो का, कारण स्फोट का होत होते. तर तशा संदर्भातली काही माहिती, काही कशाच्या आधारावर ही बाब सांगितली जाते आणि तुमचे आक्षेप काय आहेत? मला चुकीचं ठरवायचं नाहीये, मी पुन्हा सांगतो, कुणालाही चुकीचं ठरवायचं नाहीये, पण आक्षेप मला समजून घेऊ देत. विलासजी, तुम्ही खूप चांगला विषय आज छेडताय, त्याचं मला म्हणजे आनंद आहे, समाधान आहे. मी खर तर दादांच्या निधनाची बातमी कळाल्यानंतर त्याच्यातनं जे काही गोष्टी मी ऐकत होतो, तुमच्या सगळे न्यूज चॅनल वेगळे पाहत होतो, त्यावेळेस मी त्या सगळ्या बातम्या पाहत असताना डीजीसीएची एक बातमी सगळ्या चॅनलवर आली होती, कुठल्या एका चॅनलवर नाही. डीजीसीएची ऑथराईज बातमी होती. अगोदर आलं होतं की अजितदादा जखमी आहेत म्हणून. हो. सगळे चॅनल दाखवत होते की अजितदादा जखमी आहेत, उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलंय. नंतर बातमी यायला लागली की डीजीसीएच्या आधाराने किंवा डीजीसीएच्या हवाल्यावर बातमी दिली गेली की 6 लोक गेलेत म्हणून. हम्म. आणि मग आता 6 लोक झाल्यावर थोड्या 2 तासांनी मग 1 वाजल्याच्या नंतर बातम्या अशा यायला लागल्या की 5च नावं यायला लागली. मग डीजीसीएची ऑथराईज बातमी खोटी होती का, ती जी दिलेली 6 लोकांची बातमी अशीच दिली होती का, ती वेग होती का? तिथं एक शंकेला जागा निर्माण झाली. हा. आणि मी त्याच दिवशी, पहिल्याच दिवशी मी माझ्या फेसबुक लाईव्ह वर करून सुद्धा मी संशय व्यक्त केला होता, कारण इतिहासाचा अभ्यास करताना अद्यापपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला, गुडघे रोगाने मी वाचलं, तो गुडघे रोग त्याच्या आधी इतिहासात कधी नव्हता ना अजूनपर्यंत कोणी ऐकलं नाही. अशी अनेक उदाहरणं इतिहासात येतील. राजेश पायलटांचं विमान अपघातात निधन झालं, अजूनपर्यंत त्याचं नेमकं उत्तर कळालेलं नाही. माधवराव शिंदे यांचं कळालेलं नाही. गोपीनाथ मुंडे साहेबांचं नेमकं सीबीआयने रिपोर्ट दिला, पण त्याचं सुद्धा खरं कारण कळतच नाही. कारण अपघातामध्ये ते एकटेच कसे काय जातात, बाकीच्यांना काहीच होत नाही, तिथं रक्त सांडलेलं नसतं. त्याच पद्धतीनं अजितदादांचा जो काय अपघात आहे तो मनाला पटत नाही. याची कारण जे अमोल मिटकर यांनी सांगितले त्याच्यातले मुद्दे मी रिपीट करत नाहीये, पण ते मुद्दे आहेत की मला कळत नाही. पीएमटीचा किंवा बसचा ड्रायव्हर आहे का तो ट्रॅफिक मध्ये अडकला आणि आता यायचा आहे तो जायचा आहे, असं कसं होऊ शकतं? अहो, तिथे पायलट येतो, त्याचं शेड्यूल ठरलेलं आहे सगळ्या गोष्टी, तो ट्रॅफिक मध्ये अडकला होता, हे कारणच पटत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की हे जे काय विमानात स्फोट झाले, ते स्फोटाचं सुद्धा काही ठिकाणी सांगितलं की नंतर स्फोट झाले, पण खरं तर तिथे आधी स्फोट झाला होता. तिथे मी प्रत्यक्षदर्शी जाऊन आलेलो आहे. मी स्थळ भेट केलेली आहे तिथं जिथे विमानाचा अपघात झाला, त्या जागेवर मी स्वतः जाऊन तिथं तासभर पाहणी केलेली आहे. काही गोष्टी तिथं मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला माझ्या परीने, परंतु तिथे काही विमानतज्ञ नाहीत किंवा मी सुद्धा काही एक्सपर्ट नाहीये, परंतु आधीच स्फोट झालेला आहे. असं कळलं की त्या विमानामध्ये इंधन सुद्धा प्रमाणापेक्षा जास्ती भरलेलं होतं. दुसरं त्याच्यामध्ये काय दिसलं माहितीये का, की जिथे लोक तिथे बोलत होते किंवा अनेक लोक सांगतायत, तज्ञ मंडळी सुद्धा मीडियात सांगितलेलं आहे की ते विमान जे आहे ते युरोप राष्ट्रामध्ये या कंपनीच्या विमानांना परवानगीच नाहीये. आणि आपल्याकडे सुद्धा या विमानाचा 2023 मध्ये अपघात झाला. म्हणजे ते विमान जे आहे ते अजितदादांसारख्या उपमुख्यमंत्री आहे, इतका मोठा नेता आहे, जे अजितदादा स्वतःची प्रत्येक गोष्टीची काळजी घेणार होते, म्हणजे खाण्यापिण्यापासून काळजी घेणाऱ्या या नेत्याचं अशा पद्धतीने त्यांचा ओएसडी कुणी सोबत नव्हता. त्यांचा प्रोग्राम सुद्धा चेंज झालेला आहे 11th आवरला. आणि मग विमानाची जर तिथं जर का परिपूर्णता नव्हती, विमान सॅटिस्फाय नव्हतं किंवा विमानतळ सुद्धा ते विमान उतरण्यासाठी, लँड होण्यासाठी त्या विमानतळावर सुद्धा सगळ्या गोष्टी तिथं नाहीयेत, हे जर का माहित आहे आधी डीजीसीएला किंवा सर्वांनाच, मग तिथं विमान उतरवण्याचा कसा प्रयत्न केला गेला होता आणि हेच विमान का घेतलं गेलं होतं, असे शंका प्रश्न निर्माण होत आहेत. कारण अजितदादांनी जे काय राजकीय आधी वक्तव्य केलेली होती, म्हणजे काही भाषणं केली होती, 100 कोटींची त्यांनी काय आरोप केले होते, किंवा दादाच्या बाबतीमध्ये काल अंजली दमानिया सुद्धा बोलल्या, त्या अंजली दमानिया राजकीय बोलल्या की वेग बोलल्या याची उत्तर सुद्धा मिळाली पाहिजे. अंजली दमानियांना सुद्धा विचारलं पाहिजे, तुम्ही जी काल नावं घेतली, मी काही गोष्टी कशाच्या आधारे थेटपणे नावं घेतली बोलणार आहे, मी अंजली पण काही दमानियांनी? गोष्टी बोलणार आहे. काय आहे, आपला महाराष्ट्र इतका संवेदनशील आहे, घटना इतकी संवेदनशील आहे. हे सगळं बोलत असताना आम्ही पत्रकारांपासून तुम्ही सगळ्या राजकीय नेत्यांपर्यंत सगळ्यांनी ना खूप जपून बोललं पाहिजे आपण, त्याच्या कारण खूप लोकांवर आपण इन्फ्लुअन्स करू शकतो, बोलू शकतो.